मुलांनो आणि मुलांच्या आईवडिलांनो, एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की वयात येणाऱ्या मुलांना वयाच्या 25 वर्षाआधीच कमवू द्या. त्यांचा हक्काचा त्यांनी कमवलेला पैसा त्यांच्या हातात आला म्हणजे ही मुले आनंदी होतात. त्यांना खिन्नता येत नाही किंवा आपण कुणाचे आईवडिलावर म्हणा किंवा आणखी कुणावर तरी आपण बोजा आहोत किंवा आपण परावलंबी आहोत ही भावना त्यांच्यामध्ये येत नाही. आणि ही भावना जर एकदा आली किंवा मनासारखा पैसा हातात खुळखुळत नसला किंवा स्वतःची कमाई नसली की मग न कळत मुले ही चिडचिड करू लागतात. आईवडिलांना छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलू लागतात आणि घरातला सुसंवाद संपून जातो. घर जर तुम्हाला हसत खेळत ठेवायचे असेल तर मुलांच्या हाती अगदी योग्य वयात, कमीत कमी वयात, त्यांचे ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर त्यांच्या हातात त्यांच्या कमाईचा पैसा येऊ द्या. आता ज्यांच्या हातात लवकर पैसा येत नाही त्यांच्यावर होणारे तोटे एक डॉक्टर या नात्याने मी सांगू इच्छिते. अशांची झोप कमी होते, निद्रानाशचा रोग जडतो, त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावत जाते. जेवणामध्ये मन लागत नाही. काही ठिकाणी नैराश्य किंवा दुःख मनातल्या मनात कढणे ज्याला आपण म्हणतो तो प्रकार एवढा असतो की भूक कमी होऊन जाते, मंदावते आणि त्यामुळे पण मग आरोग्य बिघडते. दुसरे असे की काही मुलांना शिकायचे जरी असले, एक उदाहरणच सांगायचं असेल तर बी झालेला मुलगा पुढे त्याला ME जर करायचं असेल तर तो सर्व्हिस करत करत सुद्धा करू शकतो. आज अशा डिग्र्या अव्हायलेबल आहेत की जिथे तुम्ही एक्स्टर्नली पास करू शकता. मग हे जास्त चांगले नाही का की हातात एकीकडे पैसा पण येतो आणि एकीकडे त्याचे शिक्षण पण होते. कारण शिक्षणाच्या नावाखाली जेवढा तुम्ही कमवण्यासाठी उशीर कराल तेवढे त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच मानसपटलावर, अनकॉशियस लेव्हलवर होतातच, हे विसरून चालणार नाही. एवढेच मला डॉक्टर म्हणून सांगायचे आहे. तेव्हा वेळ दवडू नका. आपली मुले 25 वर्षाच्या आत कशी कमवू शकतील याकडे लक्ष द्या. नोकरी करायची नसेल तर त्यांना व्यवसाय करू द्या, कुठलाही बिझनेस करू द्या. शक्य तेवढं त्यांना आईवडिलांनी सपोर्टही करावा. कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी भांडवलमध्ये कसा धंदा उभारता येईल याकडे लक्ष देऊन तशा प्रकारचाच धंदा सुरू करा. खूप जास्त लोन काढू नका कारण ते डोक्याला फार त्रासदायक ठरते. तर मुलांनो, लवकर कमवा, आईवडिलांना सुखी ठेवा, घर हसत खेळत ठेवा आणि प्रत्येक गोष्ट मनातली आईवडिलांना सांगत जा. कारण आईवडील हे सर्वात चांगले मित्र. तुमचे बाहेरचे मित्र चांगले असतीलही पण आईवडील त्याहूनही काकणभर अधिक हितचिंतक असतात. तुमच्या चांगल्यासाठीच बोलतात. त्यांच्याकडे त्यांच्या अनुभवाची गाठोडी असते. त्या अनुभवातून आपण शिकायचे असते. अन्यथा एक म्हण आहे की पुढच्याच ठेच मागचा शहाणा. म्हणजे आईवडिलांनी ज्या खस्ता खाल्लेल्या असतात, जे पाहिलेलं असतं, जे चुकलेलं त्यांना समजलेलं असतं, तीच जर चूक तुम्ही करणार असाल तर मग आईवडिलांच्या अनुभवाचा काय उपयोग. आणि म्हणूनच तुम्ही शहाणे व्हा. आईवडिलांना सगळं काही मनातलं सांगत राहा आणि त्यामुळे आईवडिलांना आनंदही मिळेल आणि तुमचा पायही घसरणार नाही, तुम्हाला लॉस पण होणार नाही. धन्यवाद.